जाणार आहे अंबरनाथच्या शिव मंदिरला. चला. मी दादरवरून फास्ट ट्रेन पकडून उतरले अंबरनाथला. अंबरनाथच्या ईस्ट साईडला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि तिथूनच शेअर रिक्षा इझिली मिळून जातात. शिव मंदिरला हा असा एक तुम्हाला गेट दिसेल आणि तिथूनच 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हे मंदिर आहे. फायनली मी या मंदिरच्या इथे पोहोचले आणि खूप सुंदर दिसतंय मंदिर. आमीशमिशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम्. नमस्कार मंडळी, मी सृष्टी. तर मी आज नवीन ब्लॉग घेऊन आली आहे. मी आज आली आहे एक स्पेशल आणि हिस्टॉरिकल ठिकाणी, ते म्हणजे अंबरनाथ शिव मंदिरला. चला मग दर्शन करूया. आमीशमिशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवा. मी आता मंदिराच्या आत आले आहे. पहा किती सुंदर स्ट्रक्चर आहे इकडचं. आणि सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे मंदिरातून खूप थंड आणि पीसफुल आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे मंदिर जमिनीपेक्षा खाली बांधलेले आहे आणि हे खूप रेअर असतं आणि ह्याच गोष्टी मंदिरला खूप स्पेशल बनवतात. हे अंबरनाथचं प्राचीन शिव मंदिर शिलाहार राजवंशातील राज मनमुनी शिलाहार यांनी इसवी सन 1060च्या सुमारास बांधले गेले होते. म्हणजे हे मंदिर 1000 वर्षाहून जुने आहे. हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडात बनवलेले आहे. यावर सुंदर आणि बारकाईने केलेले कोरीवकाम आहे आणि मंदिराची शैली ही हेमाडपंथीसारखी वाटते. खांबावर देवदेवतांचे नृत्य करणाऱ्या मूर्तींचे आणि विविध आकृत्यांचे खूप बारीक कोरीवकाम केले आहे आणि प्रत्येक छोट्या डिटेलमधून कलाकाराची मेहनत दिसते आणि हीच गोष्ट मंदिराची सुंदरता वाढवते. खरंच इतक्या वर्षापूर्वी लोकांनी अशी सुंदर रचना कशी केली असेल? खरोखर अमेझिंग आहे. इतकं शांत आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे की मन अगदी शांत होतं. मंदिराजवळ हा सुंदर दगडी कुंड आहे. आधीच्या काळात इथलं पाणी खूप पवित्र मानलं जायचं आणि इथे कासव पण बघायला मिळतात. इतक्या जुन्या काळात पण त्यांनी मंदिराच्या वरच्या भागात अशी रचना केली आहे की सूर्यप्रकाश थेट शिवलिंगावर पडतो. मुख्य गाभाऱ्याबरोबरच इथे एक छोटंसं गाभारा आहे आणि त्यात सुंदर लहानसं शिवलिंग. फायनली माझं दर्शन झालंय. खूप दिवस झाले होते मी बोलत होती की अंबरनाथला जायचं आणि फायनली आज माझं दर्शन झालंय. मंदिरच्या उजव्या साईडला पण एक मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. आता आपण तिकडे जाऊया आणि दर्शन घेऊया. ते हनुमानचं पण मंदिर आहे. इथे प्रत्येक कोना एस्थेटिक वाटतो म्हणून फोटोज व्हिडिओसाठी बेस्ट जागा आहे. इथे मी लवकर आली होती म्हणून माझं लवकर दर्शन झालं, पण आत्ता संध्याकाळच्या वेळेला खूप इथे लाईन वाढली आहे आणि गर्दी आता वाढतच चालली आहे अजून. हे बघा. तर माझं दर्शन घेऊन झालंय आणि आता मी निघाले घरी. तर मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आणि तुम्ही या मंदिरला नक्की व्हिजिट करा.